नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग या यूट्यूब चॅनलला। तर मित्रांनो, आजचा विषय आपला असा आहे की केळीची आपण आज बांधणी करतोय, त्याच्यानंतर कंबळ खोडणं असेल, फण्यांची व्यवस्थित छाटणी असेल ते सुद्धा करतोय। केळीची छाटणी कशी करावी, त्याच्यानंतर फण्या किती ठेवाव्यात आणि घड कसा बांधावा। तर सुरुवातीला मित्रांनो, आज तुम्ही ही केळी बघून घ्या। हा बघा, इकडे एक घड निघतोय केळीचा, म्हणजे जी प्रॉपर आपले केळीचा बंच निघायला पाहिजे ना, त्यापेक्षाही चांगला बंच निघालेला आहे। जे अंतर एकदम मेंटेन आहे। वाधा जर पाहिला तुम्ही, पुढे दाखव थोडा, वाधा जर पाहिला तर अतिशय लांब आहे आणि छान आहे। आणि फण्यांची किंवा केळांची साईज जर पाहिली, वरच्या फणीमध्ये तुमचे 24, 22 अशा फण्या आहे आणि जे आपण 7वी, 8वी, 9वी फणी ठेवणार आहे तिच्यामध्ये जवळजवळ 16, 17, 18 केळ्यांची संख्या आहे। म्हणजे प्रॉपर बंच किंवा घड आपला एकदम व्यवस्थित निघाला आहे। ह्याचं कारण म्हणजे हे जे शेतकरी आहेत त्यांनी जे नियोजन केलेलं आहे, अतिशय छानपैकी नियोजन आहे। आणि घडाची लांबी बघा, साईज बघा, वाद्याची लांबी बघा, अतिशय छान आहे। मग ठेवताना आपण प्रॉपर फण्या किती ठेवायला पाहिजे। तर मित्रांनो, इथं बघा आपण किती फण्या ठेवलेल्या आहेत। एक तर झाडाचा बुंदा बघा, आधी बुंदा जर पाहिला तर व्यवस्थित जो आपल्याला पाहिजे होता, अपेक्षित बुंदा पाहिजे होता, त्यापेक्षाही चांगला बुंदा आहे, त्यामुळेच आपला घड चांगला फेकलेला आहे। आता फण्यांची संख्या ठेवताना कधीही प्रॉपर शेतकरी आपल्याला 7, 8, 9 पर्यंत फण्या ठेवतात किंवा 7, 8 फण्या ठेवणे हे चांगलं असतं झाडासाठी। कारण की जी काही साईज आपल्याला भेटते एकसारखी युनिफॉर्म, अशा प्रकारे आपण 8 फण्या ठेवू शकतो। पण काही ठिकाणी आपला बुंदा जर चांगला असेल तर आपण 9 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो। आता या घडाच्या बघा व्यवस्थित 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि हे एक 9 अशी फणी ठेवलेल्या आहेत आणि व्यवस्थित बांधणी केलेली आहे। ज्यावेळेस काय होतं, घड का बांधले जावेत की ज्यावेळेस घड आपल्याला निघताना असा निघला असतो आणि तो झुकलेला असतो, ज्यावेळेस त्याची साईज होत असते ना, त्यावेळेस त्याचं वजन वाढतं आणि कालांतराने झाड झुकायला लागतं। म्हणून आपण घड व्यवस्थित असा बांधून घेतो, जास्तही नाही, जास्त ताणायचा आणि अलगद आधार द्यायचा आणि बांधून घ्यायचा। हे बघा, फक्त आधार दिलेला आहे। अशा प्रकारे आपलं प्रॉपर नियोजन असायला पाहिजे। आणि ही केळी जर पाहिली तर अतिशय छान, तुमचा सुरुवातीपासून शेतकऱ्यांनी अतिशय छानपैकी मॅनेजमेंट केलेलं आहे। जे काही पाणी व्यवस्थापन असेल, अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल, फवारणीचं व्यवस्थापन असेल, अगदी व्यवस्थित आणि काटेकोर नियोजन पद्धतीने केलेलं आहे। म्हणून आज केळी आपल्याला छानपैकी दिसते। तुम्ही बघू शकता, सगळीकडे बघू की छानपैकी जवळजवळ 80-90% निस्वन झालेली आहे। आणि आता कंबळ खोडणे असेल, फण्यांची छाटणी असेल, घडाची छाटणी असेल, त्याच्यानंतर घड बांधणे असतील। आता इथं पण बघा, हा एक घड बघा प्रॉपर तुम्हाला दाखवण्यासाठी की वादा बघा इकडून बघा, आणि फण्यांची संख्या पण प्रॉपर 10-12 पर्यंत निघलेली आहेत। इथं आपण बुंध्याच्या साईजप्रमाणे, तुम्ही बुंदा बघा, बुंध्याच्या साईजप्रमाणे जर आपण इथं 9 फण्याही ठेवल्या तर युनिफॉर्म क्वालिटी आपल्याला भेटणार आहे। आणि केळांची संख्या बघा, आपण मोजू 1, 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16 आणि 18। दुसऱ्या फणीला 18 आहे, म्हणजे तिसऱ्या फणीला 18 आहे। वरच्या फणीला तुमचे 22, 24 पर्यंत फण्या आहे। आणि शेवटची आपण जी फणी ठेवणार आहे 8वी किंवा 9वी, तिलासुद्धा 14, 16 पर्यंत केळ्यांची संख्या आहे। म्हणजे प्रॉपर जी अपेक्षित साईज पाहिजे होती अशी साईज मिळालेली आहे। आणि शेतकऱ्यांचं नियोजन आता केळी बांधणी असेल, त्याच्यानंतर फण्यांची छाटणी असेल, परत घड बांधणी असेल, खोड बांधणी असेल, त्या प्रॅक्टिसेस चालू आहे अतिशय छानपैकी। मग ठेवताना आपण नेहमी 7, 8 आपल्या झाडाची साईज बघून, किंवा जर बुंदा चांगला असेल तर 9 पर्यंतही फण्या ठेवू शकतो। आणि सांगितल्याप्रमाणे, व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नियोजन आपलं असायला पाहिजे। आणि इथून पुढून जे काही तुमचं अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल ते याच्या आधीसुद्धा आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, जाऊन बघू शकतात। तर प्रॉपर केळ्याची साईज मस्तपैकी आहे। मित्रांनो, आजचा विषय आपला असा होता की केळ्याची बांधणी, छाटणी, खोडाची बांधणी कशी करावी याबद्दल। मित्रांनो, माहिती कशी वाटली? माहिती आवडल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।